पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मुंबई पोर्ट ट्रस्ट विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। रे रोड येथील झोपडपट्ट्यांवरील कारवाईला भाजपचा विरोध आहे। पोर्ट ट्रस्ट मुख्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने ठिय्या घालण्यात आला होता। मंत्री लोढा यांच्या नेतृत्वात झालेली चर्चा फिसकटल्याचे दिसते। चर्चा फिसकटल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत रे रोड भागामधील असलेल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्यावरती अनधिकृतपणे कारवाई करण्यात आली आहे। नेमकं या कारवाई मागचं नेमकं कारण काय होतं आणि आता या ठिकाणी पोर्ट ट्रस्टचं जे कार्यालय त्या बाहेर आंदोलन करताना काही कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत। राज्याचे मंत्री महोदय मंगलप्रसाद लोढांनी एक पत्र दिलं होतं चेअरमनच्या नावाने की उद्या दुपारी 3 वाजता मी तुमच्याकडे बैठकीला येतो, आपण याच्यावरती मार्ग काढूया। परंतु त्यांनी या बीपीटीवाल्यांनी आज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून कारवाई चालू केली आणि जवळजवळ 98 घरं जी पात्र होती घरं त्या घरामध्ये जवळ एक शिवछत्रपती पुरस्कार विजेता देखील राहिला आहे, अशांची घर त्यांनी पाडली। म्हणजे काही कारण नसताना मंत्री महोदयांचा या ठिकाणी त्यांनी अपमान केला। 3 वाजेपर्यंत जर थांबले असते तर आम्हाला कोर्टामध्ये जाता आलं असतं, आम्हाला पात्र घरं वाचवली असती, पण जाणून बुजून यांनी या उन्हाच्या तडाख्यामध्ये 98 घरांना खाली विनाकारण त्यांनी तोडले। मी डॉक्युमेंट दाखवलो, नंतर त्यांनी अशोक शिंदेनी सांगितली की आता तोडून द्या, नंतर काय आपण बघूया। त्यांच्याकडे फर्जी नोटीस लावून माझं घर लावलं त्यांनी और दुसरी दिवशी त्यांनी माझं घर बुलडोजर लावून तोड़ून दिले 2022 में। बहुत पुरानी बस्ती है, मतलब ये अंग्रेज़ों के ज़माने से पहले की बस्ती है, बहुत पुरानी बस्ती है। फिर भी आज जो परसों जो हुआ नोटिस दिया लोग तोड़ने के लिए, हम लोगों ने मंत्री जी के पास लोढ़ा जी के पास गए, लोढ़ा जी ने यहाँ पत्र दिया कि भाई यहाँ पे कोई कार्रवाई न किया जाए, हम लोग पहले का सर्वे करेंगे कौन इलीगल है कौन लीगल है। फिर भी लोगों ने कल हम लोगों ने कई बार यहाँ पे आके संपर्क किया मिस्टर तीतर मारे से, उन्होंने मंत्री जी का लेटर भी कुछ लिया नहीं, ना कुछ बात किया, और आज सुबह 7 बजे से वो लोग पूरा घर तोड़ दिया। कॅमेरामन विनीतसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। बेलापुरातील भूखंड विक्रीला स्थानिकांचा विरोध पाहायला मिळतोय। पारसिक डोंगर रांगेवरील भूखंड विक्रीला विरोध आहे। भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। याचा आढावा घेतलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। नवी मुंबईतील बेलापूर येथील पारसिक हिल डोंगर आहे, त्याला मोठं महत्त्व आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, मात्र सिडकोने आता या ठिकाणी भूखंड जी विक्री केलेली आहे, त्यामुळे जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण समोरचा जो परिसर पाहू शकतो, या ठिकाणी पत्र्याचे शेड्स लावून या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे। कसं आहे माहिती आहे का, एकदा तुम्हाला जर हाव लागली किंवा तुमच्या दाताला एकदा जिभेला एकदा रक्त लागलं तर मग तुम्हाला ती सातत्याने शिकार करण्याची सवय लागते। सिडकोला देखील अशाच प्रकारे भूखंडाचा भस्म्या रोग झालेला आहे आणि जिथं मिळेल तिथं काहीही करून भूखंडाची निर्मिती करायची आणि तो विकायचा, एवढा एकमेव उद्देश आणि उद्योग सिडकोने सुरू केलेला आहे। दिवसेंदिवस पारसिक हिल चहू बाजूने ही उंदीर पोखराचं काम चालू आहे आणि तुम्हाला मी दाखवून देईल प्लॉट नंबर 46च्या बाजूला लिटरली भेगा पडल्यात जमिनीला आणि ह्या पावसामध्ये मोठी दुर्घटना इर्षावरसारखी होण्याची शक्यता आहे। आम्ही सर्व रहिवासी पारसिकेलवरती जीव मुठीत घेऊन राहत आहोत, कारण पारसिकेल चारही बाजूने पोखरण्याचं जोरदार काम चालू आहे आणि हे आपण विनाशाकडे चाललो हे मात्र निश्चित। आणि आता असं झालेलं आहे की खरं तर नवी मुंबई वसवण्याचा जो सिडकोचा रोल आहे तो संपलेला आहे, पण संपत असताना सुद्धा आपलं काहीतरी अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणून आता राहिलेले भूखंड करून काय नसतील तर पैसे काढण्याचा प्रश्न चालू आहे। MMRDA आजच जाहिरात आली होती की 8,000 कोटीचे प्लॉट आहेत। सिडको सुद्धा त्याचप्रमाणे प्लॉट आता विकायला काढते। व्हिडिओ जर्नलिस्ट मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे जळगाव जिल्ह्याचं तापमान 46 अंशांवर पोहोचलं असून अजूनही तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे, तर जिल्ह्यात 2 दिवस तापमान 47 अंशांच्या पार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे नागरिक हैराण झालेत। याबाबत आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी।
राज्यासह जळगाव जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे आणि आजचा जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 46 अंशाच्या वरती पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. आपण आहोत जळगाव शहरातील या महत्त्वपूर्ण चौकामध्ये. या चौकामध्ये नेहमीच वर्दळ असते. जरी आज वर्दळ दिसत असली तरी तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि 46 अंशाच्या वरती तापमान गेल्याने जनजीवन जे आहे हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही स्लॅब व्यतिरिक्त दुसरी काही काळजी घेता येणार नाही आणि विलासनी उन्हात निघाल्याशिवाय आणि तापमानाचा पारा 46च्या वर पोहोचलेला आहे. आता अजून याच्यावर तो पोहोचला तर परिस्थिती खूप गंभीर असणार आहे. जळगावचं तापमान हे दरवर्षी 1-1 अंशाने वाढत चाललेलं आहे आणि आपण घराबाहेर पडताना खूप महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडायला पाहिजे. आम्ही तर गाडी AC लावून चालवतो पण AC सुद्धा काम करत नाहीये, कारण गाडीचं इंटिमेशन गाडी देते की तुमचा AC टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, AC काम करणार नाही, अशी परिस्थिती आहे. गाडीचे AC देखील काम करत नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या वाढत्या तापमानामुळे जनजीवन हे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे. तर प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केलं जात आहे की आपल्या आरोग्याची काळजी करा, वाढत्या तापमानामुळे होणारा त्रास यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करा, असं प्रशासनाच्या वतीने कायम आवाहन केलं जात आहे. तर पुढील काही दिवसात अजून जळगाव जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवली आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.